नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। फरार गुन्हेगार सतीश मोहिते यास विविध गुन्ह्यांखाली अटक। सांगली पोलिसांची कारवाई। अधिनियम कलम 3456 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सतीश जिनाप्पा मोहिते वय वर्ष 58 राहणार सीतारामनगर एसटी स्टँडजवळ सांगली याच्यावर विविध गुन्हे दाखल होते। तो फरारी होता। आज गोपनीय माहितीप्रमाणे सतीश मोहिते हा हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी थांबला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन अटक केली असून माननीय न्यायालयाने दिवसाची पोलीस कोठडी ताबा मंजूर केलेला आहे। सदर गुन्ह्यातील अटक आरोपी सतीश जिनाप्पा मोहिते राहणार सीतारामनगर एसटी स्टँडजवळ सांगली आणि आरोपी इम्रान युनुस मुल्ला यांनी भागीदारीमध्ये आरोपी विक्रम पंडित कल्याणकर याच्या मालकीच्या जागेमध्ये डिलक्स स्पा या नावाचे मसाज सेंटर चालवून त्या मसाज सेंटरच्या नावाखाली पुरुषांना आकर्षित करून त्यांच्याकडून पैसे घेऊन मसाज करून सेंटर चालवत होते। आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आपल्या कब्जात ठेवून त्यांच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन सदर महिला मुलींकडून वेश्या व्यवसाय करून त्याच गिराहिकांकडून 4000 रुपये असे रेट सांगून स्वतःच्या फायद्याकरिता वसूल करत होता। तसेच पीडित महिलांना 500 रुपये देऊन गिराहिकांसोबत समागम करण्यास भाग पाडून त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करून कुंटणखाना चालवित होते। सदर गुन्ह्यातील आरोपी इम्रान युनुस मुल्ला, आरोपी विक्रम पंडित कल्याणकर यांना अटक करून त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे। आरोपी सतीश मोहिते हा मिळून न आल्याने त्यास फरार घोषित करण्यात आले। तसेच सतीश जिनाप्पा मोहिते सन 2010 सालापासून विश्रामबाग पोलीस ठाणे, MIDC कुपवाड पोलीस ठाणे, मिरज शहर पोलीस ठाणे, सांगली शहर पोलीस ठाण्यात एकूण 15 गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे हे करत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे। ही कारवाई माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप भागवत, शहर विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी योगेश पांडव यांचा रिपोर्ट।